पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। टाकले सरकारचं ताटवाडा पडदिशी। जी सरकार। म्हणजे तुम्ही जेवणार नाही? पोट भरलंय आमचं। कशानं? त्या मास्तरडीने केलेल्या अपमानानं। अजून ते हायच नाव का डोक्यात? मरेपर्यंत जाणार नाही। हो आई साहेब, तुम्ही तिची बाजू घेतली। नाही, मी फक्त आपल्या धंद्याचा विचार केला। करू शकता, हे समज जे आहे ते तुमचंच आहे। मी कोण आहे? हं? मी कोण? असं का बोलायला तुम्ही? असं म्हणू नका की आई साहेब। तुम्हाला माहित नाही काय माझ्यासाठी तुम्ही कोण आहे ते? तुम्ही माझा जीव आहेसा, सगळं काही तुम्ही आहे। तुम्हाला माहित आहे तरी पण असं कसं काय बोललं तुम्ही? आणि माझा हेतू तुमच्या विरुद्ध जायचा नव्हताच। माझ्या डोसक्यात फक्त बिझनेस होता, माहित आहे काय? आणि आता शाळा सोडली तर दुसरं काहीच नाही आपल्याकडे लॉस दाखवायला, गरज नाही आहे। पण ठीक आहे, तुम्ही म्हणत असला तर आत्ताच्या आत्ता आपण शाळा बंद करून टाकूया। आपल्याला नको आहे ती शाळा बिळा, काय नको आहे। आणि आईसाहेब खरं सांगू का, तुमच्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काय सुद्धा नाही। मला शपथ माहित नव्हतं ही गोष्ट तुमच्या मनाला एवढी लागली, माहिती आहे का? नाहीतर मी तेव्हाच माझा निर्णय डिक्लेअर केला असता। कोणाला फोन लावताय? वकिलाला फोन करतो, त्याला सांगतो मी शाळा बंद। नग नाही नाही नको, तुम्हाला एवढा त्रास होतोय ना, आपल्याला नको आहे ती शाळा। आता येळ गेली। मी करतो बरोबर सगळं। आणि तुम्ही मला बोलला का नाही, एवढी मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी। मला मी वकिलाला सांगतो कागदपत्र रेडी करून। बंद करा फोन। नाही लावतो मी। अहो बंद करा तो फोन, एका बंद मिनिटात. करा, बंद करा। हा बघा तुमचे, तुम्ही दिलेला शब्द आमच्यासाठी लय मोलाचा आहे। काही दिवस निर्णय घेणार नाही असा शब्द दिलाय तुम्ही त्यांना। एका रात्रीत जर शब्द बदलला तर तुमच्या शब्दाला काय मान राहील? आणि ते झालेलं आमासनी चालणार नाही। झालं ते झालं, चूक आमची बी आहे। आम्ही स्पष्टपणे बोलायला हवं होतं। नाही पण आमचा प्रॉब्लेम शाळा नाहीच आहे, आमचा प्रॉब्लेम आहे ती मास्तरडी। टोचक्यात गेले ती आमच्या। तुमचा पगार अर्धा केला तर चालेल का अक्षता? जर माझा पगार कमी करून विद्यार्थ्यांचं भलं होणार असेल तर ह्या महिन्यापासून माझा पगार अर्धा करा। चला जेवायला चला। हे गोविंद, जेवण लागलं का र? बाळ, अधिपती, काय कसला विचार करताय? चला जेवायला चला। आज उपास का? मूड नाही। मूड नसायला काय झालं? तुम्ही चिडल्या की मूड जातोय आमचा, तुम्हाला माहित आहे। बर बर, आपण बोलू नंतर। चला आधी जेवायला चला, चला चला। आधी माफी। हो हो हो, काय करतेस? पाय सोडा, पडन मी। तुम्ही आधी मला माफ केला असं म्हणा, त्याशिवाय पाय सोडत नसतोय मी। बर माफ केलं, चला उठा। नाही नाही, माफी दिली असं म्हणा। बर माफी दिली, चला उठा। तसं नाही, मनापासून म्हणायचं। हो मनापासूनच म्हणते, चला उठा। माफी दिली, उठा। आता तुम्ही जेवला तरच मी जेवणार बरं काय, नाहीतर मी चाललो। बाळ बाळ, एवढा हट्टीपणा बरा नव। दुसरं काय करायला पाहिजे होतं मी तुमचा राग शांत व्हायला? त्या मास्तरडीला तिथल्या तिथं कामावरनं काढून टाकायला पाहिजे होतं। बापरे, एवढं बोललीस तू? गरज होती म्हणून बोलले आहे। पण तू एकटीच का बोललीस? बाकी कोणीच काही बोललं नाही। आता सगळा वाईटपणा हिच्यावरच येईल ना? काय ग, त्या भुवनेश्वरी बाई चिडल्या का तुझ्यावर? ताई, तुझी नोकरी जाऊ शकते माहितीये ना तुला? हो माहितीये मला। मग तरी पंगा घेतलास? अगं मी गप्प बसले असते ना तर त्या बिचाऱ्या गरीब मुलांवर अन्याय झाला असता। आणि बोललीस म्हणून त्यांचा काय सत्कार केला का त्यांनी? माझ्या मनाचं समाधान झालं ना, मग बस।
बोलले नसते तर माझ्या मनाला टोचत राहिलं असतं. बोललीस ते अगदी योग्य बोललीस. बाबा तुम्ही तिची काय साथ देताय? कारण तिचा स्टँड योग्य आहे. आणि हाच स्टँड महागात पडला तर काय करणार आहे? मी इंजिनिअरिंग करतेय. मला कळत नाही हिच्या इंजिनिअरिंगचा काय संबंध आहे यार. संबंध आहे. आई बाबा रिटायर झाले, बाबा शिकवणी घेतात, पण पालक ते 2-2, 3-3 महिने फीस पण देत नाहीत. आणि पेन्शन वरती खर्च भागत नाही ताई. आपलं घर तुझ्या पगारावर चालतं. मला कळतच नाही ही काय एवढी पॅनिक होतीये. जॉब माझा आहे बरोबर, आणि अजून मला त्यांनी नोकरीवरून काढलेलं नाहीये. तू या सगळ्यात पडायलाच नाही पाहिजेस ताई. तुझी नोकरी करायलाच नको होतं म्हणजे? मी काय फक्त नोकरीसाठी शिक्षिका झालेली नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मला किती जेन्युइनली शिकवणं आवडतं. मीरा अगं, ती मुलं खूप हालाकीच्या परिस्थितीत आहेत. कशी बशी शाळेत येतात बिचारी. फिवाडीचं ओझं जर त्यांच्यावर टाकलं असतं ना तर पालकांनी शाळा बंद केल्या असत्या मुलांच्या. मला नाही वाटत मी जे काही बोलले त्यात काही चुकीचं होतं. बर ठीक आहे, त्या मास्तरीन बाईचं कवा नियोजन लावायचं तवा लावूया. त्यासनी जेव्हा शाळेतनं काढायचं तेव्हा काढू. आधी डोसक्यातनं तर काढून टाका तुम्ही. कशी काढू? एक नंबरची आगाऊ चढेल आणि मस्तवाल बाई येते. आमासनी अक्कल शिकवते, आमासनी. पुस्तकी ज्ञान समज, अनुभवाची काही जोड नाही. गुरुकुल पद्धती म्हणे. आली मोठी. ते चुकलंच त्यांचं. तिचं त्यांचं म्हणावं एवढ्या लायकीची हाय वय ती. हिच्या आई बापाने हिला हेच शिकवलं वाटतं. मोठी असती तोंड वर करून बोलायला. आजपर्यंत शाळेत आमच्या समोर कुणाची तोंड उघडायची हिम्मत नव्हती, आणि ही कोण कुठची कालची कार्टी आमासनी अक्कल शिकवतीये. हिचं शानपण आम्ही ऐकून घ्यायचं वय. ते काही नाही, आमच्या नजरत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा. हाकला तिला शाळेतनं. हो आई साहेब, ऐका की जरा शांत व्हा. हे बघा, त्यासनी जे वाटलं ते त्या बोलल्या ते सोडून द्या. त्यांच्या परीने ते बरोबर असेल. आपण ऐकणे ऐका बघा, आपण आपल्या फायद्याचा विचार करूया. ऐका माझं. तुम्ही अजून बी तिचीच बाजू घेताय. कोण कुठं पाहू? त्यांची नाही बाजू घेत मी. तिची. हाय काय आता बायकांचा रिस्पेक्ट करायचं तुम्हीच शिकवलाय का नाही? सगळ्या रिस्पेक्टच्या लायकीच्या नसतात. बर ठीक आहे आई साहेब, जाऊन दे, सोडा. त्या जे बोलल्या त्यांच्यापाशी सोडा. हा, तसं नाही होत. तुम्ही आम्हाला सांगा, हा. शिक्षण महत्वाचं असतं. शिक्षण आणि अक्कल येते. मग ती काही बाष्कळ बडबड करत होती आणि आपण तिचं का ऐकून घेत होतो? आम्ही वयानं मानानं मोठे आहोत तिच्यापेक्षा. आमासनी अक्कल हाय का तिला? शिक्षण आणि अक्कल येते म्हणे. शिक्षणाचा आणि अक्कलाचा काय संबंध? आम्ही नीट नाही शिकलो, आमासनी अक्कल नाही. तुमचं शिक्षण लय नाही झालं, तुम्हासनी बी अक्कल नाही. ज्यांना नोकऱ्या करायच्या त्यांनी शिकावं. काय शिक्षण शिक्षण लावलंय. हल्लीची लोक एवढ्या एवढ्या 3 वर्षांच्या पोरांना पण शाळेत घालतात. आमच्या वेळेला असलं काय नव्हतं. आम्ही फक्त खेळायचो. बरोबर आहे, पण काळ बदलतोय तसं माणसं बदलतात. आमच्यापेक्षा तुम्हासनी तिचं जास्त पटतंय होय? तसं असेल तर स्पष्ट सांगा. कोण ती मास्तरीन? कोण कुठली मास्तरीन ती? आणि तिच्यासाठी तुम्ही का बरं डोसक्याची शिर उठवून घ्यायला लागलायचा? आणि शाळेतला विषय शाळेत ठेवा की, घरात आणि कशाला ते? एक तर मला लागल्यात भूका माहित आहे काय, आणि तुम्ही काय जेवाय बी घेणं झालायचा आणि काय घेणं झालायचा? गमगमाट सुटला मग त्यानं. कटवाडा केला ना, कटवाडा केला ना धनाजीनं. आई शपथ, माझ्या तोंडाला एवढं बक्का का पाणी सुटलं, फवारा उडालेत माहिती आहे काय बोलताना. आणि बर्फी बर्फी केल्या वाटतं हो त्यानं.
खव्याची बर्फी केल्या, मला वास यालाय. चला की, आपल्या दोघांची फेवरेट आहे. मास्तरनी मुळे ना तुमचं डोसकं जाऊ दे, तुम्ही जेवू नका, मी पण उपाशी राहतो. जाऊ दे, आता काय होणार, जाऊ. आणि हा बघा, त्या मास्तरीनबाई जे बोलल्या आता तुम्ही परत का बोलताय तिच्याबद्दल? आमच्यापेक्षा तुम्हाला ती जास्त महत्वाची आहे काय? वाटतं महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी कोण सुद्धा. मला तुम्ही सांगा, हा प्रश्नच कसा काय डोसक्यात आला तुमच्या? तुमचा शब्द म्हणजे आमच्यासाठी पडत्या फळाची आज्ञा आहे बस, आणि हे तुम्हाला बी माहित आहे. आणि मी मगाधरणं एवढं तोंड वाजवलंय कारण तुम्हाला त्रास व्हायलाय, आणि तुम्ही उलट माझ्यावर. जाऊ दे, मी काय बोलत नाही, मी तोंडाला कुलूप लावतो, कानाला खडा बस. आमच्याकडनं पगार घेऊन आमासनीच अक्कल शिकवणारी ती आगाऊ मास्तरीन आम्हाला नगाय. आज ती बोललीये, उद्या अजून कोण तर बोलल. हे थांबायलाच पाहिजे. गोविंद, ताट वाढायला घ्या. ती आगाऊ मास्तरीन आम्हाला शाळेत नग. ताई, शाळा त्यांची आहे, विसरू नकोस हे. मला माहितीये शाळा त्यांची इरा, पण शाळेचा कारभार चालवण्याची काहीतरी सिस्टीम असते ना, असं सगळं अचानक नाही घडत. आणि मी उगाच बोलत नव्हते, त्यांनी फी वाढीचा विषय काढला म्हणून मी विरोध केला. इरा, अगं तुला माहितीये, काही मुलांचे पालक भाजीपाला विकतात, हातगाडी चालवतात, रोजंदारीची कामं करतात. ह्या अशा मुलांना फी वाढ परवडणार आहे? आज माझ्या वर्गात एक मुलगा उशिरा आला. त्याला मी विचारलं कारण काय, तर मला म्हणाला, सावत्र आई म्हणते जॉब कर, शाळेत यायचं नाही. एक मुलगी आहे मिताली नावाची, तिच्या घरी इतक्या आर्थिक अडचणी आहेत की तिचे आई बाबा ह्या वयात तिचं लग्न लावून देत आहेत. फी वाढ झाली तर पालकांनी या मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं असतं. आणि त्या भुवनेश्वरी मॅडम, त्यांचा दबदबा आहे शाळेत, त्यांच्यासमोर बोलण्याची कुणीही हिंमत करत नाही. मीही घाबरते त्यांना, पण मला आज राहावलं नाही म्हणून मी बोलले. आणि बाबा, मला मान्य आहे की त्या वयाने माझ्यापेक्षा मोठे आहे, पण सतत लोकांचा अपमान होईल असं बोलतात तो. त्यांचा मुलगाही तसाच आहे, असंस्कृत गुंड. आज शाळेत इतका विचित्र वागत होता त्या मुलांसमोर, माहितीये. अगदी कळतं त्याच्या वागण्या बोलण्यातून की त्यांनी अजिबात शिक्षण घेतलेलं नाहीये. शाळेचा काहीतरी डेकोरम असतो, तो मेंटेन केला पाहिजे, पावित्र्य राखलं पाहिजे. मंदिरात गुंडगिरी केली, शाळेत नोटा उधळल्या. तू बघितलंस ना मंदिरात कशी हाणामारी करत होता तो. अगं, तो त्यांचा मुलगा आहे. हो, मी त्याचा सगळा बायोडेटा काढलाय बाबा. तो मुलगा धड 9वी पर्यंतही शिकलेला नाहीये. बापरे. मग काय, शिकला असता तर अशी गुंडगिरी करत फिरायची वेळ आली असती का? हे यांचं शिक्षण आणि ह्यांच्या हातात शाळेची सत्ता. हेच दुर्दैव आहे आमचं मुलांचं, शाळेचं, सगळ्यांचं. अक्षरा, हे बघ, शांत राहा. हे सगळं असंच असतं ग. हा, तू चिडचिड करू नको घेऊस. आणि काढलं त्यांनी काम तर काढू दे, आपल्याला काहीही फरक पडत नाही. तू काळजी करू नकोस. अगं, तशी आता तू लग्न होऊन सासरी जाणार आहेस, त्याच्यानंतर आमचं आम्हालाच पाहावं लागणार आहे की. बाबा, आणि अक्षू, एक सांगू का, यांच्या शिकवणीत भाग चांग. कसं भागेल गाई आपलं? सांग ना, कसं भागणार आहे? 4 महिने झाले पालकांनी 1 रुपया सुद्धा दिला नाही आपल्याला. मग देतील ना, काय पळून जाणार आहेत का? अरे अक्षू बाळा, तू आमची काळजी अजिबात करू नकोस. तुला जे योग्य वाटेल ना तेच तू कर. बाबा, तुम्ही तिला असं डोक्यावर चढवून ठेवता ना, म्हणून मागते ती तसं. अगं इरा, मोठी बहीण आहे ती तुझी, पण मला तिचं वागणं कधी कधी खरंच पटत नाही. सॉरी ताई, पण जर तुझी नोकरी गेली ना तर. कशी जाईल नोकरी? हा, त्या बाई म्हणजे काय देव आहेत का? आणि हा आहे, हा बघेल सगळं. मला एक कळत नाहीये, त्या मॅडमला तरी काय एवढं फी वाढीचं? एवढा पैसा आहे त्यांच्याकडे, तरी का अडलंय त्यांचं या फी वाढीवरून? काही नाही ग, पैसा नुसता उधळण्यासाठी, लिटरली उधळण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडे. काय
उधळण्यासाठी? हो बाबा, मी आज स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तो मुलगा 2000च्या नोटा अशा अशा उडवत होता लहान मुलांवर. अगो बाई, मला एक कळत नाहीये की माणूस जनरली खुश झाल्यावर पैसे उधळतो, मग हा का खुश झाला होता? अगं नुसता दिखावा असणार आहे. खुश कशाला होतोय? थोड्या वेळापूर्वी मी चांगलंच त्याला सुनावलं होतं. हे अक्षरा, अगं सांभाळून ग बाई. हा, अगं असे भरपूर लोक असतात, त्यांना आपण चांगलंही बोलायचं नाही आणि वाईटही बोलायचं नाही. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. ज्यांच्याकडे पैसा असून तो वापरायचा कसा हे कळत नाही ना, त्यांच्यासारखे दुर्दैवी दुसरे कुणीच नाही. बघा ना, त्या भुवनेश्वरी मॅडम पण तशाच. जरा काही त्यांच्या मनासारखं झालं नाही ना की लगेच पगार काढतात. आपण लोकांना कामाला ठेवलंय याची जाणीव करून देतात, जसं काही ह्या कोणीतरी राणी महाराणी आणि बाकीचे सगळे नोकरचाक. अगं चालायचंच ग. आता ते तसे आहेत, त्याला आपण काहीच नाही करू शकत. आपण आपल्या बाजूनी सगळ्यांशी नीट आणि व्यवस्थित वागायचं. हो बाबा, पण ह्या लोकांच्या हातात शाळा याचं खरंच खूप वाईट वाटतं. अक्षय बाळा, अगं जग हे असंच आहे. आदर्श काहीही नाही. सत्ता मूर्ख लोकांच्या हातात असते आणि शहाणे लोक साखर. आपण जग नाही बदलू शकत बाळा. पण मग आपण करायचं काय बाबा? आपलं काम काय आहे? शाळेत जाऊन मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं आणि आपली जबाबदारी नीट पार पाडायची. तेवढंच आपल्या हातात आहे. बरं चला, तुमची ही चर्चा लांबत चालली आहे. जेवणाची वेळ टळून चालली आहे. ए इरा, मला मदत कर. चल या. आहो, तुम्ही हात धुवून घ्या. हा, चल. काय चव आहे ना धानाच्या हाताला. हो तर हा, तो खोळा कटवाडा केलता. खवा बर्फी पण भारी. खाऊन बघा. ना मला बागी. नको नको घ्या की. हो, घ्या. बास म्हणलं तर रातच्याला गोड खाल्लेलं चांगलं असतंय. झोप चांगली लागते. आपली मावशी नाही काय, मावशीर बर्फी खाल्ल्याशिवाय झोपत नाही ती. घ्या. अहो हे काय करताय तुम्हाला? किती वेळा सांगितलं हे शब्द करत जाऊ नका म्हणून. एवढे नोकर आहेत की घरात? अगं आमच्या आई साहेबांसाठी करतोय, त्याला काय होतंय? कोणाच्या बाजी भीती आहे काय? काय गोविंद, ऐकणारच होय तुम्ही? वर्ग कुणाचा आहे? हा, अधिपती, त्या मुख्याध्यापकांना फोन लाव आणि त्यांना सांगा ही पोरगी उद्यापासून शाळेत नको. जर माझा पगार कमी करून विद्यार्थ्यांचं भलं होणार असेल तर ह्या महिन्यापासून माझा पगार अर्धा करा. काय झालं? हा. कसला विचार करताय? लावा की फोन. उद्या नाही काढता येणार हो. का? नाही ते तसं कसं आहे, आपण जरी त्यासनी काढायचं झालं किंवा त्यांनी जरी शाळा सोडायची झाली की नाही तरी 1 महिन्याची नोटीस द्यायलाच लागते. असं आहे. आपण मालक आहोत. हा. कायदा कानून कायदा कानून म्हणलं आपल्याला पाळायला पाहिजे हो आई साहेब. आपले वकील साहेब बरोबर सांगतात बघा. त्यांनी म्हणल्यात ना, तुम्ही काय करायचं ते करा, खरं कायद्याच्या एका ह्याच्या चौकटीत राहून तुम्ही करा. ते बरोबर आहे बरं का विषय जो. मग कसं काढायचं तिला? वॉर्निंग देऊया घ्या. वॉर्निंग नाही, नोटीस द्या आणि सांगा त्या मुख्याध्यापकाला ही पोरगी आपल्या शाळेत न ग. नाकापेक्षा मोती जड. अधिपती,
हा. काय झालं? लावा की फोन, नोटीस द्यायला सांगा. चालतंय, उद्या सांगतो की. का आता का नको? आता वाजले किती बघा. हा 11 तर वाजले. नाही नको, एवढ्या रातच्याला नको. आता उद्या सकाळी सांगतो की. हो सकाळी का? सकाळी आता आता आत्ता जरी सांगितलं तरी नोटीस उद्याच्याच डेटची पडणार आहे. आता ते फुलपगारी जाऊन काय शाळेत जाऊन काय टाईप करत बसणार आहे का? आणि आता त्याला उगाच उठवाय नको, त्याला हाय बीपीचा तारा झोपू दे. उद्या सकाळ सकाळ पहिले हे काम करतो बस. ठीक आहे, पण ती पोरगी आपल्या शाळेत नको. हा ओंक्या, काय सांगतोस? आलो 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 आलो. मी जरा कारखान्यावर जाऊन येतो. ओंक्याचा फोन होता. आलोय. बर बर बर, लवकर या. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही परत आल्याशिवाय आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही. सान्नगनं जातो आणि झाम्मगनं येतो. हा, गाडी सावकाश आणा. शाळा नीट चालवायची असेल तर फी वाढ करावीच लागेल. बाबा शिकवणी घेतात, पण पालक ते 2-2, 3-3 महिने फीस पण देत नाहीत आणि पेन्शन वरती खर्च भागत नाही ताई. आपलं घर तुझ्या पगारावर चालतं. अरे तुम्ही सरप्राईज. आईस्क्रीम खायला जाऊया. आत्ता? हो. हे बघ, इराचा फोन आला होता मला. चलायचं? ओके.